नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. याआधी आपण रत्नाकर मतकरी यांची क्षणचरी ही कथा ऐकली होती. आता आपण ऐकणार आहोत रणजित देसाई यांची बारी ही कादंबरी. मग सुरू करूया. सूर्य डोंगराआड गेला. संध्याकाळ संपून सुदगट्टीच्या बारीवर अंधार पसरू लागला. दाट झाडीने माखलेल्या त्या मुलखावर उठणारा धूर बेरडांची वस्ती दाखवित होता. हळूहळू पसरणाऱ्या अंधाराबरोबर रातकिड्यांनी सूर धरला. रानातील पायवाटेने तेग्या वस्तीच्या रोखाने झरझर पावले टाकीत होता. तेग्या नदीकाठाला येऊन पोहोचला आणि नदीकाठानेच चालू लागला. नदीकाठावर काहीतरी खसपसण्याचा आवाज तेग्याच्या तीक्ष्ण कानांवर आला. त्याने कान दिला. पाण्यात काहीतरी खळबळत होते. पाण्याला जंगली जनावर उतारलं असावं असं त्याला वाटलं. त्याने गडबडीने आपली फरशी काढली आणि काठीला लावली. फरशी हातात पेलीत तो मागोवा घेत पुढे सरकू लागला. वाटेतल्या करवंदीच्या जाळ्या व सगनीचे घुसपे चुकवीत तो आवाजाच्या दिशेने सरकत होता. अचानक त्याला जाळीतून प्रकाश दिसला. आवाज न करता जाळी ओलांडून तो पुढे झाला आणि निरखून पाहू लागला. नदीच्या काठाला एक व्यक्ती ओणवी उभी होती. कुसवनाचा भारा काढून पलोत्याच्या उजेडात त्या भाऱ्यातील मासे ती हुडकीत होती व सापडलेले मासे आपल्या घोंगडीच्या खोळीत टाकत होती. ते पाहत असताना तेग्याचा राग अनावर होत होता. ते भारे त्यानेच पाण्यात सोडले होते आणि त्याच्या भाऱ्यातले मासे त्याच्या डोळ्या देखत चोरले जात होते. तेग्या आवाज न करता तसाच मागे वळला. काही अंतर तसाच तो मागे आला. त्याने वाट बदलली आणि दबत दबत त्या व्यक्तीच्या मागे जाऊ लागला. अचानक त्याच्या पायाखाली काटकी मोडली. त्या कटकन झालेल्या आवाजाने त्या व्यक्तीने चमकून आजूबाजूला पाहिले. तेग्या श्वास कोंडून तसाच उभा होता. कोणी नसल्याची खात्री होताच त्या व्यक्तीने तो सोडलेला भारा परत बांधला आणि पूर्वी होता तसा नदीत सोडून ती व्यक्ती दुसऱ्या भाऱ्याकडे वळली. तेग्याने उजव्या हातात फरशी नीट धरली आणि पुढे होऊन डाव्या हाताने त्या ओनव्या झालेल्या व्यक्तीचा हात पकडला. तेग्याच्या मुठीत चुडा चुरला. एक अस्पष्ट किंकाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली. त्या व्यक्तीने चमकून मागे पाहिले. डोक्यावरून घेतलेली घोंगड्याची खोळ मागे पडली. त्या व्यक्तीकडे तेग्या बघतच राहिला. त्याला चुकून देखील वाटले नव्हते की आपले मासे चोरणारी व्यक्ती बाई असेल. तेग्यासमोर 15-16 वर्षाची उफाड्याची पोर उभी होती. त्या पलोत्याच्या उजेडात त्या पोरीचे भीतीने विस्पारलेले डोळे चकाकत होते. तेग्या स्वतःला सावरून म्हणाला, बरीच सापडलीस, तरी मला संशय होताच. माझं मासं चोरतीयस काय? आपला हात सोडून घ्यायचा प्रयत्न करत ती पोरगी कळवळली. सोड की माझा हात. सोड तर. रोज रोज मासं खाऊन सोकावलीस तर असं खेचून नेतू गावात आणि काढतं गाढवावरनं वरात. त्या पोरीची भीती जरा चेपली. ती फनकाराने म्हणाली, मोठा आलाय धिंड काढणारा. तुझं मासं ठेवलं तुझ्या बानं. मक्ता दिलाय काय रे तुला नदीनं? तेग्याने डाव्या हाताची चपराक खाडकन तिच्या कानशिलात मारली. ती पोरगी कळवळली. तेग्या म्हणाला, माझा बा काढतीयास? लई जीभ बोलतीय नी. चल गावात, दावतो तुला मक्ता. रोज रोज म्हणशीला तर नव्हं. आजच मी आलोय. हवं तर घे मासं, सोड मला. तिच्या शब्दात आर्जव होते. डोळ्यात पाणी होते. क्षणभर तेग्याने तिचा चेहरा निरखला आणि आपली फरशी जवळच्या झाडात खचकन मारून तिचा हात सोडीत म्हणाला, ते काय सांगू नगस. तसा तुला जाऊ देणार नाही मी. पळून जायचा विचार करू नगस. गुमान हाईस ततच उभी राहा. आपले दुखावलेले मनगट चोळीत ती पोरगी उभी होती. तिचे लक्ष झाडात रुतलेल्या फरशीकडे गेले. तिचे डोळे चकाकले. घोंगडीची खोळ उचलण्यासाठी तेग्या वाकला आणि क्षणात झेप घेऊन तिने फरशी घेतली. तेग्याने वर पाहिले. तिच्या हातात फरशी होती. ठेव ती खोळ खाली. ती कडाडली. ठेव. तिच्या शब्दात विलक्षण धार होती, हुकूमत होती. आश्चर्यचकित झालेला तेग्या तिचा आवेश पाहून सुन्न झाला. नकळत त्याने खोळ खाली ठेवली. वाळूत रुतलेला पलोता वाऱ्याने फरफरत होता. त्या पोरीची करारी मुद्रा त्या पलोत्याच्या उजेडात उजळून निघाली होती. चडपडत तेग्या उभा राहिला. त्याच्या डोळ्याला डोळा देत ती म्हणाली,
काय वाटलं रे तुला? पोरगी सापडली म्हणून बापही पण धावतोस? पण माझं मासं ठेवल्यात तुझ्या बानं. तुझ्या बायकोची धिंड काढजा गाढवावरनं. नागी म्हणत्यात मला. मी बी चन्नट्टीच्या कल्लूचीच नात हाय. सर हो माग. तेग्या मागे सरकला. तेग्यावरची नजर न काढता तिने क्षणात खोळ उचलली. पलोता उपसला आणि 4 पावले मागे जाऊन तो पलोता भरकन नदीत फेकला. एकदम पसरलेल्या त्या काळोखात नागी दिसेनाशी झाली. स्वप्नवत पडलेल्या प्रकाराने तेग्या चकित होऊन काही क्षण तसाच उभा राहिला. तेग्या तरुण होता. बेरवाडीचा नाईक होता. म्होरक्या होता. त्याच तेग्याला एका पोरीने फसवावे, त्याच्या हातातली फरशी त्याच्या डोळ्यात देखत न्यावी, हे सारे घडले कसे हेही तेग्याला कळेनासे झाले. त्याने आजूबाजूला पाहिले. कानोसा घेतला, पण कुणाची चाहूल लागली नाही. विचार करीत तो बेरवाडीकडे चालू लागला. बेरवाडी जशी जवळ येत होती तसा पोरांचा गलका त्याच्या कानावर पडत होता. गावच्या वेशीजवळ येताच 5-6 कुत्री भुंकत त्याच्या अंगावर आली. तेग्याचे त्यांच्याकडे लक्षही नव्हते. जवळ येऊन कुत्र्यांनी त्याला हुंगले आणि ती शेपट्या हलवीत त्याच्या मागून धावू लागली. बाहेरच्या कट्ट्यावर तेग्याचा मामा मल्ला धोतर पांघरून घेऊन बसला होता. त्याच्या उजव्या हाताच्या बोटांमध्ये पेटलेली चिलीम होती. डोकीला गुंडाळलेल्या फेट्यातून वाढलेले पांढरे केस डोकावत होते. खालच्या ओठावर येऊन पडलेल्या मिशीच्या केसांनी त्याचे ओठ झाकले होते. तो चिलीम ओढीत होता. तेग्या घराची पायरी चढताच त्याने विचारले, उशीर केलास पोरा? होय. आन दिवा का नाही? हाय भुतूर. जेवण केलं आणि चिलीम ओढत बसलूया तुझी वाट बघत. मला भूक नाही, जेव तू. का र? आन तुझी काठी कुठं हाय? चंद्रोजीला दिली. फरशी बी? व्हय. आणि त्याची काय झाली? इसरला होता, वाटत भेटला, उद्या दिल आणून. पोरा फरशी दिलीस तू? असं. बेरड जीव दिल पण फरशी नाही देणार. खरं चंद्रोजी जीवा भावाचा मैतर हाय माझा. ते खरं, पण तुझ्या बाच्या हातची फरशी आहे ती. परत असं करू नगस. त्यानंतर तेग्याला 2 दिवस काही सुचलं नाही. रात्रंदिवस तो घरात बसून होता. कुणाशी बोलण्यात देखील त्याचं मन रमत नव्हते. त्याचा मामा मल्ला नुसता त्याच्याकडे पाहत होता, विचार करीत होता. तेग्याला असा गप्प बसलेला त्याने कधी पाहिले नव्हते. तेग्याला राहून राहून नागी दिसत होती. बेरड जातीत क्वचित दिसणारा असा उजळ रंग, चमकणारे डोळे, धारदार नाक, अशी रूपाने आणि गुणांनी तिखट पोरगी तेग्याने आजवर पाहिली नव्हती. आणि त्याची आई मेल्यापासून तेग्याचं घर तसं मोकळंच होतं. त्या रिकाम्या घराचा त्याला आता कंटाळा आला होता. एक दिवस सकाळी मल्ला आणि तेग्या बोलत बसले होते. मल्ला आपल्या उघड्या मांडीवर दोर वळत होता. तेग्याने पान खाऊन आपली चंची मल्लासमोर टाकली व आवंडा गिळून म्हणाला, मामा. काय? माझ्या मनात एक विचार हाय. मोठा बेत आखलास जणू. कुठं जायचं? मल्लाने उत्सुकतेने विचारले. चन्नट्टीला. चन्नट्टीला? व्हय. औंदा लगीन करावं म्हणतोय. मल्ला खदखदून हसला. हात तिच्या. मला वाटलं कसला बेत आखला आहेस. अरे मग नग कोण म्हणतंय? मी बी तेच सांगणार होतो कवा तरी. त्यात विचार कसला करायचा? पण चन्नट्टीला का र? चन्नट्टीला कल्लू बेरड ठाव आहे तुला? हाय की. त्याची लेक नागी. लेक नव्ह, नात. का? लगीन झालंय तिचं? नाही. खरं? व्हय. तेग्याचा चेहरा आनंदाने फुलला आणि क्षणात लाजून तो म्हणाला, तिच्या संग लगीन करावं म्हणतो. अरे खुळा का काय? तेग्याचा मामा म्हणाला. मुलकाची लावसट पोर हाय ती. कुणी बी लगीन करणार नाही तिच्या संग. रंगानं उजळ हाय म्हणून लागू नगस तिच्या मागं. एवढी थोराड झाली खरं अजून तिचं लगीन झालं नाही. ह्यातच वळख. पिवळी धामीन हाय ती, पिवळी धामीन. घर बसल तुझं एका फटकाऱ्यातला. तेच बघायचं हाय मला. माझ्या मनात भरली आहे ती. मल्ला हताश झाला. त्याला तेग्याचा स्वभाव माहीत होता. तो म्हणाला, तुझी मर्जी. पण अक्का घरात असती तर तिनं त्या पोरीला घरात घेतली नसती. तेग्याने ते न ऐकल्यासारखे करून विचारले, पण कल्लू मला पोरगी दिल? त्यो नाही, त्याचा बा दिल. तुझ्या बाचा मैतर त्यो. हरकत पोरगी दिल तुला. मग कवा जायचं?
उतावळा नवराच दिसतोस की. जाऊ द्या, पण जाताना 2 बाटल्या घे संग. बघ कल्लू कसा हरकतो तो. मुलकाचा दारुड्या म्हणूनच एवढी थोर पोरगे घरात घेऊन बसलाया. आणि ती पोरगी मामा. राहिलं, पण एकदा विचार कर. दुसऱ्या दिवशी कासराभर दिवस आल्यावर तेग्या आणि मल्ला घराबाहेर पडले. तेग्याने ठेवणीतले कपडे बाहेर काढले. बेंद्रात शिवलेले पट्ट्या पट्ट्यांचे कुडते त्याने घातले. त्या कुडत्यावर साखळीच्या गुंड्या चमकत होत्या. पांढरे धोतर तो नेसला होता. उंचा पुरा सडसडीत बांध्याचा सावळा तेग्या आपल्या मामासह चन्नट्टी वाट चालत होता. चन्नट्टीला कल्ल्याच्या घरासमोर ते जेव्हा पोहोचले तेव्हा कल्लू दारातच बसला होता. कल्लूने तेग्याच्या मामाला ओळखले, पण तेग्याकडे तो ताठरलेल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. तेग्यावरची नजर न काढताच कल्लू म्हणाला, मल्ला, अरे हा तर सिद्धाचा पोरगा नव्ह? वय. मल्लाने मान डोलावली. गपकन वाटलं सिद्धाचं भूतच. अगदी बापासारखं उंच पुरा पोर हाय. बसर पोरा. तुझ्या मनात पोरगा भरला जणू. न भराला काय झालंय? वागावानी हाय. चला, म्हणजे कामच झालं. कामच झालं? कसलं काम? यंदा लगीन करावं म्हणतो तेच. बेस, नागीला मागणी घालाय आलंय आम्ही. आ? म्हातारा तोंड वासून दोघांकडे पाहत राहिला. बराच वेळ तो काही बोलेच ना. आपल्या पांढऱ्या केसांवरून बोटे फिरवीत मिशांची झुलपे कुरवाळीत बसला. तेग्याला ते असह्य झाले. तो म्हणाला, तुझी पोरगी फुकट देऊ नगस. देज द्यायला घट आहे मी. असं चिडू नगस पोरा. तुला पोरगी नाही म्हणन वय कंदी. तुझ्या बानं दरोड्यात माझ्या मांडीवर परान सोडला. विचार तुझ्या मामाला. वय. मल्लानं साथ दिली. तेग्या आनंदून म्हणाला, मग ठरलं तर. दिली पोरगी तुला. झालं आता. काय दिलंस म्हाताऱ्या? म्हणत नागी घरातून बाहेर आली. तिचा गोरापान चेहरा संतापाने फुलला होता. तिच्या कानशिलावर गोंदलेल्या अक्का उठून दिसत होतं. तेग्यावर नजर रोखीत ती कडाडली. ह्या माकडाला देतस मला? त्वाण बघ त्याचं. विचारतेला त्याची फरशी कुठं हाय? स्वतःची फरशी सांभाळता येत नाही त्यो मला सांभाळणार? अगं पण नागी. गप बस म्हाताऱ्या. तुला चढली असेल. खरं सांगून ठेव तू. तसं काय केलंस तर खांडोळी करीन तुझी. पण पोरी एक दिस बी नांदणार नाही त्याच्या संग. तेसनी दे लावून वाटला आणि गुमान बस घरात. एवढं बोलून ती जशी बाहेर आली तशीच घरात निघून गेली. तेग्या आणि मामा अचानक झालेल्या अपमानाने फुलले होते. मामा म्हणाला, उठ तेग्या. असल्या 56 पोरी आणीन तुझ्या मोर. कल्लू अर्धवट उठत डोळ्यात आर्जव आणून म्हणाला, मल्ला ऐक माझं. तेग्या, ह्या पोरीच्या मागं लागू नगस. नामी म्हणजे आग हाय नुसती. ज्या घरात जाईल ते घर राग झाल्या बिगर राहणार नाही. माझा जीव नगसा केलाय पोरीनं. मामा संतापून म्हणाला, ते नग सांगूस. पोरगी देणार का नाही ते बोल. त्या दोघांची नजर चुकवीत उसासा सोडून कल्लू म्हणाला, नाही पोरा, ती ऐकायची नाही. तुम्ही जावा. तेग्या उठत म्हणाला, चल मामा, माहीत आहे मला. पण लक्षात ठेव कल्लू, मला बी तेग्या म्हणत्यात. ह्यो अपमान विसरणार नाही मी. माझी बी खास बेरडाचीच कुळी हाय. एवढे बोलून ते दोघे उठले आणि तरारा चालू लागले. म्हातारा कल्ला स्वतःशी काहीतरी पुटपुटत उठला आणि खांद्यावर कांबळी टाकून तसाच उघडा बोडका भर उन्हाच्या त्यांच्या मागे धावू लागला. गावाबाहेर रानाच्या सीमेवरच म्हाताऱ्याने दोघांना गाठले. तो जवळ येताच तेग्या खेकसला. आता काय पाहिजे तुला? तेग्या, पोरा रागवू नगस. जरा समजुतीनं घे. तुझ्या घरात माझी पोर पडली तर मला काय वाईट वाटेल होय? ते नग सांगू सामासनी. मला तुटकपणे म्हणाला. तू बी असं काय करतोस पोरामानी? कल्लू म्हणाला, माझी ह्यात काय बी चूक नाही. सीमेवरच्या चिंचेच्या झाडाच्या सावलीत दगडावर तेग्या व मामा बसले. तेग्या पान जुळवीत ऐकत होता. कल्लू मल्लाची मनधरणी करीत होता. शेवटी कल्लू म्हणाला, एक तोड हाय बघ, पण जिम्मेदारी तुमची. काय? तेग्याने विचारले. रातीचं येऊन पोरीला घेऊन गेलासा तर मी आड्या येणार नाही, पण पुढची जोखीम तुमची. लगीन बघाया सुधीक येणार नाही मी, नाहीतर ती पोर जीव घेईल माझा.
तेग्याने मामाकडे पाहिले. दोघेही गोंधळले होते. क्षणभर विचार करून मामाने विचारले, कसं तेग्या? ठरलं, पण दगाफटका केलास तर? नाही पोरा, तसं नाही व्हायचं. पण आत्ताच सांगून ठेवतो, पोरकी पोर हाय ती, तिला सांभाळून घे. मुलासारखं जतन केलं या तिला म्या. हे बोलताना कल्लूचे डोळे पाणवले होते. नाक ओढून त्याने डोळे पुसले. शेवटी त्या तिघांनी बेत पक्का केला आणि कल्लू पाठ फिरवून चालू लागला. तेग्या आपल्या विचारात पुढे जात होता. मागोमाग त्याचा मामा मल्ला होता. बराच वेळ कोणी काही बोलले नाही. तेग्या खाकरला आणि म्हणाला, मामा, आता पुढं कसं? ते मला विचारू नगस, तुझं तू बघून घे. तेग्या थांबला. मामाच्या डोळ्याला डोळा देत तो म्हणाला, असं का म्हणतोस? तुझ्या बिगर मला या जगात कोण हाय? का? ती पोर हाय की. अरे जिनं तुझ्या हातातली फरशी घेतली त्या पोरीसंग लगीन करणार तू, आणि ती नांदणार होय? म्हणूनच लगीन करणार हाय मी. बघणार हाय मी कशी नांदत नाही ते. पोरा, अजून बी 10 दरोड्यात तुला सोबत करीन, पण ह्या पोरीच्या फंदात मी पडणार नाही, सांगून ठेवतो. बरं राहिलं, आज चंद्रोजीला बोलावणं करतो. ते बेस, मैत्रच हाय तुझा तुयो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चंद्रोजी बेरवाडीत आला. चंद्रोजीची आणि तेग्याची लहानपणापासूनची दोस्ती. चंद्रोजी दारात येताच तेग्या उठला आणि त्याने चंद्रोजीला मिठी मारली. मल्लाने पाण्याचा तांब्या आणून ठेवला. चंद्रोजीने चूळ भरली आणि म्हणाला, मामा, तातडीचं बोलावणं बरं केलंस? विचार की तुझ्या मैत्राला. चंद्रोजीने तेग्याकडे पाहिलं. तेग्याने खून केली. दोघे उठून बाहेर गेले. तेग्याने सारी हकीकत चंद्रोजीला सांगितली. चंद्रोजी मोठ्याने हसला आणि घरात येत म्हणाला, मामा, अरे ढाण्या वाघ जाळ्यात गावला नव्ह. तू तरी सांग पोरा, मल्ला म्हणाला. पण मामा, करतूया लगीन तर कर ना. तू बी त्याचीच कड घेणार म्हण की. अरे पण म्या त्याला लगीन करू नका असं म्हणतोय होय? करू दे, 1 सोडून 10 करू दे, पण रंगानं उजळ हाय म्हणून धामीन गळ्यात बांधू नका म्हणतोया मी. पण त्यो ऐकणार नाही. बाच्या वळणावर गेलाय पोर. तेग्या चंद्रोजी गालात हसले. तेग्या म्हणाला, ते राहू दे, रात झाली, वाट बघूया. मल्ला पुटपुटत आत गेला. तेग्या आणि चंद्रोजी पुढल्या आखानात भिंतीला पाठ टेकून बोलत बसले. तेग्याने विचारले, चंद्रा, लय दिवसात आठवण झाली नाही माझी. असं का म्हणतोयास तेग्या? नाही म्हणलं, मालकाच्या नादानं फिरलास का काय? भिंतीला कलून बसलेला चंद्रोजी ताट बसला. चिमणीकडे पाहत तो म्हणाला, तेग्या, सरोळीच्या पाटलांचा म्या नोकर नाही. माझ्या मालकाचं आणि तुझ्या इनामदाराचं असं वाकडं म्या माझ्या मालकाला कवाच सांगितलं या. तुझ्या मालकाची कळ काढली तर त्यात म्या नाही म्हणून. खरं? खंडोबा शपथ. सुटली. आतून मल्लाची हाक ऐकू आली. आता उठतासा का रातभर बोलतच बसणार? दोघे गडबडीने उठले आणि आखानात दिसेनासे झाले.